मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीयांची बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता। राष्ट्रवादीला देणगी स्वीकारता येणार, आयोगाच्या निर्णयामुळे दिलासा। विधान परिषदेच्या अनुषंगाने महायुतीची आज महत्त्वपूर्ण बैठक। विधिमंडळात महायुतीच्या गटनेत्यांसह मुख्य प्रतोद यांची बैठक। शिंदे फडणवीसांसह अजित पवारांच्या पक्षाचे नेते राहणार उपस्थित। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मतांची जुळवाजुळव सुरू। 3 मतं असणाऱ्या बवियाच्या हितेंद्र ठाकूरांची फडणवीसांनंतर शरद पवार आणि अजित पवारांसोबतही बैठक। बारसू रिफायनरी विरोधकांचा आज मोर्चा। मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा निघणार। अधिवेशनात रिफायनरी रद्दचा निर्णय न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक। मुंबई, ठाण्यासह कोकणात कालच्या मुसळधारेनंतर आज पावसाची थोडीशी उसंत, मात्र रेड अलर्ट जारी। 24 तासात पुन्हा अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुण्यात आज शाळा आणि महाविद्यालय बंद। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी। नागपुरात भरधाव स्कूल बसच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल। मुंबईत सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांची वाढ। पीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ। आजपासून नवी दर लागू। वाहनधारकांमध्ये नाराजी।